आली नवरी आली रे बाबू. लगन लगन होते बाई, लगन आता आली आली आली. बरे कडे रे, बरोबर बापरे, टकलेले तर काही पोरगी भेटलेली बा. हा सुपर आले एक दिशेली. काय बारकी चिरकी स्लिम आहे, मस्त मस्त जमलेले. कसं याचं पण जमलं बा याच्या बुड्यानं. बा तुम्हाला म्हणू की मी 5 मिनिटात येतो म्हणून आणली नवरी. बापा शांताराम भाऊ तुमचं कामच निराळा. चला आणा लवकर, पटकन घेऊ झटकन लगन लग. हा महाराज चला करा तयारी लवकर सुरू करा. हो हो आणा आणा लवकर झटकन पटकन. एवढा टाइम असते का कुठे काहीही करत राहता बा तुम्ही. मुहूर्त निघून गेला आता काय तुम्ही लग्न लावलात. मी मुहूर्ताच लग्न लावत असतो, आता मला लग्नात इग्न आल्याशिवाय राहत नाही. तरी मी तुम्हाला दादा सांगू घेऊन या लवकर, नवरीला घेऊन या. चला चला महाराज आता जाऊ द्या, ते झालं ते झालं. लावा झटकन पटकन लग्न लावा. चला पुढचं बा मागे नका पाहू. हो लावतो. पोरीचे मामा पोराचे मामा चला या, राह उभे राहा. चला बाबा पोरीचा मामा कुठे आहे? ठीक का पोराचा आणला आहे सोबत? पोराचाही मामा नाही आहे, पोरा मामाला काम होतं, मामा काही आला नाही. चला भागा महाराज भागून घे. का भागू फुगून चालत असते का हे? काही बोलता राजा तुम्ही. हे आपल्याला नाही पटलं हे. मी असं लग्नच लावत नसतो, म्हणजे माहिती 100% इगन येणार याच्यात. काय महाराज इगन इगन करून राहिले बा तुम्ही. काय लावा ना पटकन लगन. हो लावा ना झटकनी. शांताराम भाऊ 100-200 शिल्लक द्यायचा, महाराज झटकन घ्या लगन लाव. इगूनच करून राहिला. जा झटकन जमा. हो बा महाराज लावा ना लगन, करा सुरू दळदळ. हो करतो. हा दक्षिणा द्यायच्या अगदी मागे पुढं फायदा फक्त 100 शिल्लक मागले की द्यायच्या ना भाऊ. हा आणि लगन झटकन पटकन ला म्हणतात ती मूर्त गेल्या आधी. बापा जे झाले ते घे जाणार तुम्ही, पण ला लगन लवकर झटकनी. लावा बाबा लग्न लावा पटकन झटकनी. लावा न मला लावा न लगन लागे. आज हे पाहून लायले ना माकले. हा लावा झटकनी लगन स्वतकनी घेऊन जातात ना घरी मी. हा लावा लगन लाव. ओ बाबा मला हो करतो आता सुरू करतो. सदा मंगल वधुरे शुभम भवतु. सावधान 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 सावधान. वधुरे शुभम भवतु. सावधान वधुरे शुभम भवतु. सावधान 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 सावधान. डंग 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 डंग. लगन बंद 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 बिलकुल लगन बंद. हा मी आलो तिचा प्रेमी आलो मी. सोने टेन्शन नको घेऊ, आलो मी. कसे लगन लावतात काय तर महाराज काल बंद करते. बंद कर अजिबात बंद कर. पण लावतात ते चोरून चारून. माई मायरी येते मापुऱ्याची प्रेमी काय आम्ही लगन करायला तयार आहोत. हा लावले नाटक देईन डिसा करणं. हाय सोनू पुरी चाल आला घडी. बाबा लगन लगन आता काचं लगन फगन रे ही चोकलं. हे तर हिचं कांड होतं रे बापा. पुरी कांदा आली अरे बापा. हे तर फसवलं होतं का. अरे बापा रे धिंगाणा व्हायला हिचं तर. सोनू तू भिवू नको, मी आलो त्या लवर आलो ना बेटी. तू काय भिवून राहिली? त्या टपल्या बरोबर लगन नको करू. चालेल तू इकडे येता आपल्या दोघांनी लगन करू आपण. चाल चाल. चितू आला का तू? मला मी लगन नाही करणार. मी तुझ्यासोबत येतो मी. पप्पा लगन पप्पा काय डप्पा रे तुया. काय लगन ठगत रे मा पोराची प्रेमी काय ते पोरगी. काय हे करून राहिले रे तुम्ही. चाल पुरी चाल सोने चाल. गड्या बबर अगोपणा करू नको. जाऊ दे ना होय ना घरी मुकड्यानं लगन होऊन राहिलं. होऊ दे त्या पुरीचं घरी बाया पुरीचं. अगोपणा करून राहिला गाडीचा घेणार दे ना. सांगा लागते का तुले? शांताराम चुप बस मुकड्यानं. शनपणा नको करू दिसा. काय घेणार देणं का हे करत राहायचं रिकामी धंदे तोंड घालत राहायचं म्हणतात. हा त्या पोरीवर प्रेम मापोरगा करते. तसा राहीन का मापोरगा? जीव दिला तर काय करू? मापोरगाचं प्रेम आहे ते पोरगी. हा तुला काय करण्याचं करून घे. पुरी तू प्रेम करतात ना पोरा? मी प्रेम करतो चितूवर. प्रेम आहे मी त्याच्यावर प्रेम करतो. मला लगन नाही करणार टुन्या. कसं शांताराम भाऊ कसं? गड्या बाबा अगोपणा करू नको का. माणूस किती राहीन फालतू. होऊ दे ना घरी बा पोरीचं लगन. अगोपणा करू राहिले तुम्ही दोघं आपल्याकडे जागे नाचे नाही लगा येऊन. हा बरोबर नाही हे. बबन भाऊ असं करू नका. जा ना मुकड्यान घरी. काय राजा बरोबर आहे काय लहान लेकरासारखं. होऊन राहिलं उद्या त्या गरीबा पुरी लगन. तुम्ही राजा मंदाचा खोळंबा घालून राहिले.
जीभात मनात कोणी बोलायचं नाही. बोलला कोणी तर जीभ छाटून काढी. साय हो मा पोराचं प्रेम आहे ते लगन ते जायला पुरीचं करून. हा लुच्च हो. हा पुरी आला आम्ही तुला घ्यायला. हा टेन्शन न घेऊ. ले घातलेली सवय आहे घातना. कोणाचं प्रेम सुद्धा नाही दिसत येईल. नुसतं पोटेवाली कामं करतेस चाले. या शांताचं लय जगव आहे बाबा. यानं सारा हे केलं ना, घोर केला ना. हा बाबू बाबने अगोपणा करू नको. मापोरीच लग्न होऊन राहिलं होऊ दे ना बाबू. शिल्लकपणा करू नको. नटे जाय ना मुकड्यान घरी जाय ना. तुला प्रेमान सांगून राहिलो हो मी. नाही तर मग कसं आपली कुस्तम कुस्ती होईल. बाबा शांताराम भाऊ हे कसं. चुप बसा तुम्ही, जराशे चुप बसा. गणा बाबा असं करू नको ना. जाय ना तो मुकड्यान. घातलं काम आहे ना. बरोबर आहे का हे. हा बरोबर आहे का सांग ना तुम्हाला. हा अरे बरोबर आहे. काय तू शांत्या सांगूच नको मला. तू बोलूच नको. तू अजिबात नाही बोला तुला. हा तू बोलला तर तुझ्या कपाड्यात मारीन मी. हा मा डॉक्टर खाऊ नको तू. हा तू फळफळ करून राहिला. हो बाबा कसं हो भाऊ. हा हे तर फुटकं ढबोर आहे राजा. तुमच्या मस्ती मानायला आलं तर येईन. काय खरं आहे हो बाबा. हे पोरगी पुरी चालू आहे ना. चावट आहे ना हे. पाणीचा लवर आला नाही तर माझ्या रागाले म्हणून तर म्हटलं माझ्या टपल्याला गेली कोण. असं होतं हो बाबा. हे फुटकं ढबोर होतं हे. काही खरं नव्हतं. अरे रे म्हणून तर भेटली राजा तुम्हाला हे. हात जोडून पाया लागतो गड्या बबन्या. तू चालला जाय रे बाबा चालला जाय. मग पुरीचं लग्न होऊ दिले का. माही बदनामी करू नको गावामध्ये. मला तोंड नाका जागा ठेव. मग पुरीचं होऊन राहिलं लग्न तर होऊ दे रे बाबा. बबन्या रे. हात जोडून काय पाया लागू नको. चतू जाय रे बा. घे सोनी लिही चाल आपल्या घरी घेऊन जाऊ. माही सून आहे सोनी. हा मा पोराची लवर आहे. मा पोराचं मला कसं प्रेम सक्सेस करणार. मा पोरगा तिच्याशिवाय राहू शकत नाही त्या पोरीशिवाय. आणि मा पोरगा मला एकोणता योग आहे. नवसानं व्हायला आहे मला. तर कसं मा पोराची ख्वाहिश मला पुरी करणार आहे. बाबू धरतीच हात घे आपल्या घरी चाल. चाल सोनी चाल. हा चेतू चाल 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 लवकर उठून. चेतू तू बरा झाला आला. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. नाही राहू शकत. हे माझ्या पद्धतीत लग्न लावून राहील ते. आता आपण लग्न करू. आपण करू लगेच आता. आलो मी तुला घ्यायला आलो ना. चाल ना चाल चाल. झालं आता आपलं लग्न. आता माया बाबा बी आपल्या सोबत टेन्शन घेऊ नको. आता तो शांत्यान फॅनत्यान ते गावातले काय उपटतात तर पाहू आता काय तर पुढे. टेन्शन नाही घ्यायचं तुला. हा मी बबन असं आगाऊपणा करू नको रे ओळ्या. शांताराम भाऊ हे काय लावलं हो नाटकं. हे काय नाटकं लावले. अरे मी म्हणलं ना मूर्तार काम करा. मूर्तार काम करा. तुम्ही केलं नाही मूर्तार काम. मूर्तार काम नाही झाले की असं होते. इग्न येत असतात. लंगडीच्या लग्नात 17 इग्न असं असते नाही. हा तुम्हाला मूर्ताचं म्हणजे तुम्हाला हे समजत नाही ना. आम्ही सांगतो ते ऐकत नाही तुम्ही लोक. झाला गेले वांगे धोडे. हा काय झालं आता. गेली पोरगी नेली ते या लवरनं. पप्पा लगन पप्पा काय पप्पा लगन करून राहिले. काय खरकटी वागवतं काय. हा ढोपरेल होती ना त्या पोऱ्याने ते. आला गेला तो घेऊन. शांतारामनं फसवलं आम्हाले. हा शोभलं नाही हे. शोभलं नाही भाऊ तुमचं हे. फसवलं राजा आम्हाले. भाऊ फसवागिसाचा काही विषय नाही ना भाऊ. ऐकत जा तुम्ही. तसं काहीच नव्हतं आम्हाला. माहीतही नाही ठाऊकही नाही काहीच नाही ना भाऊ. काय सांगावं तुम्हाला. आमच्या मनी मानशीच काही नव्हतं ना. पप्पा मनी मानशी काही नव्हतं. सारं माहीत होतं तुम्हाला म्हणून तर सकाळच्या सकाळी शाळा जमवली तुम्ही ना. काय तर आदर्श लग्न करून ह्याव करून त्याव करू याच्यासाठी होतं का हे. हा लपडं होतं पुरीचं. हा भाऊ तसा काही विषय नाही. लागलाच टाइम डबल पोरगी आणतो आपण. टेन्शन घेऊ नका तुम्ही. आम्हाला फक्त जाऊ द्या. अहो आता पोरगी घेऊन होतो आम्ही. हो ना तुम्हाला असं वाटतं आम्ही खरकटेचा थुकील टाकणार नाही हो आम्ही. हा मोठे आणतात ते पोरगी वापस. ते खरकटी पोरगी कोण वागू. कोणाला नवई आहे हो त्या खरकट्या पोरीची. पप्पा सोनी गेली लगन. सोनी सोबत लगन मला आवडते. सोनी आवडते मला पप्पा. सोनीन फोनी घालणार चुल्यात. खरकटी पोरगी वागवता का. लाजा वाटायला पाहिजे राहिले. बेसर बाईले लगन लावून देणार राहिले. काही नाही जनाची मनाची ठेवली नाही. लाज येईन बेसर बाईनं. तुमच्या बाई आमची बदनामी. हा छाया हो भाऊ तसं काही नाही ना भाऊ. ऐका ना तुम्ही. ऐका ना. काय ऐका काय तुमचं. हा बेसर पोरीचा बाप आणि माय पाहून कशी पाहून राहील भामट्याने. चाल रे बाबू चाल. हाय बाई रेडी चाल राऊंड थांबरे वाडे चाल. बाबा कसं करा रे बाबा. या पोरीला कुठंच नाही ठेवलं बाबा. आम्हाला काही इज्जत नाही ठेवली ना. इकडचं ना तिकडचं बाबा. काय करा रे. शांताराम भाऊ सांगा आता काय करा कसं करा सांगा शांताराम भाऊ. आम्हाला आता जेवढ्या शिव पाहिजे. शांताराम भाऊ तोंड टाकायला जागा ठेवल्याच्या पोरीला आमच्या उरवून गेली ना त्याच्यासोबत. हो टेन्शन घेऊ नका. लढू नका बरं. हा काही नाही होत. मी पाहतो ना काय आहे. हा जातो मी. गडे थांबरू काठी. तू येईल पाय. येईल घरी घेऊन जा. पाणी पाच. आणि बाबांना मला काय दक्षिणा द्यायची आहे देऊन टाक. दक्षिणा तुझ्या ठेव. लग्न लावणे कोणती दक्षिणा घेऊ. जा पाहू मूर्तार काम करत असे न करत जाऊ.
असे इग्न येतात मग. काय पाहतो म्हणता बापा शांताराम भाऊ, किती दाब केलं तर पोरीले, किती आवरला पण काही नाही बाबा. गेली हातची दिवस गेली पोरगी, आता नाही येते, आता नाही येत. अरे काही ऍडजस्ट होत असेल माझ्यानं तर पाहतो मी काय आता यायला पाहतो मी आलोच. हो शांताराम भाऊ जा तुम्ही. चेताची माय ये ना बाहेर ये ना. सून आणली ना तुले, सून आणली ना, ये बाहेर ये लवकर, ये पूजे ताट घेऊन येतो. चेता तुम्ही मारे आवाज देऊन राहिला, तू देऊन नाही राहिली, येऊनही नाही राहिली बाहेर. काय बाई अरे कधी हो चेताची माय ये ना वा, ये ना बाहेर ये ना. सून आणली ना तुले, आणली ना सून, ये लवकर. असं वाटतं बाबा वहिनीला काय खुशी नाही झाली वा सून आणली तुला. त्याचं तोंड कधी पडेलच असते, आपण काही करा माईक असते चेन रे जाऊ दे. चेताची माय व अन्न ताट अन्न ये ना, पूजा करून नवदेव नवरीची सून आणली ना तुले. हो ना बापा, हो ना आणून राहिली ना बापा, एवढा काय कल्ला करायला लागते, ताटं आणून राहिली. माणूस तर लस घायला होते ना माय बाई, म्हटल्याबरोबर या माणसाच्या पुढेच आलो पाहिजे. आता कसं जरासं काही टाइम लागेल की नाही, आता ताट काढायला टाइम लागतेच ना, आता ताटात सगळं काढा नाही लागत काय, पण हा माणूस मग भलतेच घायला होते बापा पादर भाई. अन्न व अन्न काय टाइमपास करतो, त्या पोरीला कदलो बाहेर उभं ठेवतो तू. काय बाबू चेत्या कसं रे, तुम्ही मायला का हे आवाजच नाही देत बा, लवकर कामच नाही उरकत. पुरी सुनबाई लवकर अटपत जाय बा, ते सासूसारखं घराने काम नको करत जाऊ. हा मामाजी, मी फास्ट जाऊ काम करत. काय पोरगी पटवली चेत्यानं, एक नंबरच बापा, हिरोईनच आहे ना पोरगी. अशी सून तर मला भेटतच नव्हती, पण बाकी चेत्या मना लागेल चेत्याले. हो पोरगी मस्त पटवली. कर ना पूजा त्याची, काय तोंड पाहून राहिली. बाबा तुम्ही तर लयच आहे बाबा, आता का मला पाहू बी देत नाही का बाबा तुम्ही, लस घाई करत राहता ज्यात त्यात. सुनीले मला पाहू बी नाही देऊन राहिले डोळे भरून. तुमचं लयच चालते बाबा, जरा चुप बसत जा कुठे. वहिनी तुमच्या मतानं चालल्या, ह्याचा काय याची पादर घ्यायच असते बबनीची निखय. करा तुमच्या पद्धतीने करा. सुनबाई काय आहे सुनबाई ना, सोनल आहे सासूबाई, माझं नाव सोनल. काय लस सोनू चांगली असं माय तू, लस सुंदर पोरगी पाहिली बा पोरांना तर. आपली चॉईस अशी तशी नाहीच ना, आंडू पांडू चॉईस नाही आपली. तुला काय वाटलं खायला बुडांना राहू नाही. पोरगी एक नंबर हँडसम. तुला पटली की नाही कशी आणली ना, एक नंबर प्युअर कापसाचा बोया काढून आणला. अरे बापाचे त्या मना लागेल बापा तुला. आता कडलो गप्पा मारत नाही ना द्यायला घरात, कटलं उभं करतं घरात नेल्यावर मारणं बापा गप्पा. सुनी सोबत मार, पोरासोबतही मार. आणि दरवाजा उभं करून ठेवलं त्याने, पूजा करायला आण बॉम्ब करणं, पूजा करून घरात ने राहिली ना. एवढी काय घाईला आता, जावा तुम्हाला घाई असेल तर जावा अंदर, येतो आम्ही. करणं पटपट पूजा करणं चांगलं अंदर. बापा रे त्या करतो ना, तुला बापा सारखी घाई झाली. बरोबर बापा करतो था बापा. मरी माय सुनीलेन पोराले बापा सुखाचं ठेव, कोणत्या अडी अडचणीचा सामना नको करायला लावू. मग पोराले लगे सुनीले चांगलं ठेव बापा सुखानं. बापा मरी माय मग पोराले आणि सुनीले तुझ्या दर्शनाला पाठवून बापा, एक कोंबडा कापीन, फक्त त्याला सुखाचं ठेव बापा. चला रे बापा पोरं, चला अंदर चला तुम्ही बी. मला सामान्य आणायला लागणार काय, आता तयारी नाही करायला लागणार का पुढची. तू काय ह्या बोलत जात, मी येतो तालुक्या ठिकाणून जाऊन माऊली घेऊन जात सोबत. तू तर लोक येईल घरात नाही. बरोबर जा तुम्ही, आणा तुम्हाला काय आणणं आहे तर. बरं गडा माऊली चाल, बरं सामान घेऊन आपल्या घरी थोडंफार. आता कसं व्यवस्था नाही करायला लागणार का पुढची. हा गडा हा चाल. पाहुणे तसं काही नव्हतं ना, तुम्ही काय राजा चालली आले बा. अरे आम्ही आणतो पोरी वापस आणतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. काय बाप काय वेळा कसं करून राहील तुम्ही, बरोबर नाही काय पोरगी वापस आणतो. आम्ही काय एवढं पडेल दिसतो का तुम्हाला, ते खरकडी पोरगी करा काय. त्या पोरांना किती ढोपरेल असेल कितीक नाही. आमच्या देखत डोळ्यानं पाहिलं ना आम्ही ना, त्या पोरगी त्या पोराबरोबर गेली ना, लवर बरोबर तिच्या मायबापाची किंमत नाही केली तर आमची काय किंमत करणार आहे बापा. आमच्या घरी नेल्यावर तिथं रातोरात चुना लाईन आम्हाला. काय खरकडी पोरगी मारता आमच्या मस्त की. काय राजा भाऊ काय भूल काय राहिले तुम्ही, तुम्हाला काही वाटते ना जराची मनाची जराशी लाज. आमच्या धादात डोळ्यानं ते लवर बरोबर गेली ना पोरगी, तरी आम्हाला वाटेला म्हणून राहिले तुम्ही की भाऊ घेऊन येतो पोरगी. म्हणजे का राजा तुम्ही नक्की समजता का आम्हाला शेंबळे, की आम्ही पोळे दिसून राहिलो तुम्हाला जास्त, की आम्हाला नवं आहे की आमच्या गड्यात लग्न होणार नाही. अरे 4 एकराचा मालक आहे, 4 म्हशी आहेत, ट्रॅक्टर आहे घरी, सारं ओके म्हणजे काम आहे गड्याचं. तसं नाही ना भाऊ, कसं आहे आता, कसं जोडा घोडा असते बा. आता काय जाऊ द्या बा, त्या पोरीने केलं तर. पण आता कसा काही राग मानू नका, जाऊ द्या. राग मानू नका. अरे तुमच्या बाई आमची बदनामी झाली ना 4 जाऊगाईत. 25 खेळीत गेलं नाही हे आता. काय तर बा पोराला लग्नाला नेलं तर लग्नातूनच नवरी पोहून गेली ना. तुमच्या बरोबर आमची बदनामी, आमच्या पोराला लग्न होईन काय आता. पहिले काय खरं खोटं काय पहिले सांगायला पाहिजे, असं फसवायला नाही पाहिजे हो ना. तुम्ही राजा शुद्ध फसवला आम्हाला.
अशी गॅरंटी आता आम्हाला नव्हती नको की पोरगी अशी करीन वक्तार म्हणून. भाऊ आमची काहीच चुकी नाही याच्यामध्ये. आता कसं कोणाला काय माहित असते सांगा बा, तुम्ही सांगा ना. अरे तुम्हाला सारं माहित होतं काय पोरीचं कार्यस्थान काय नाही, म्हणून तर तुम्ही गडबड केली ना लग्नाची. आम्ही तर बँड बाजा सारच करायला तयार होतो, पण नाही आदर्श करा, सकाळीच या, नाटले जा, नवले जा, काऊन करा हो तुम्ही. हा ते पोरगी अशी होती बट्टा लागेल. हा खरकटी पोरगी होती, ती आमच्या मस्तकी मारत होती तुम्हाला, पण तुमचा प्लॅन सक्सेस झाला नाही. ते मंडपात त्या पोरीला लवर आला, घोर झाला तुमचा. नाही ते खरकटी पोरगी आमच्या मस्तकी मारली ती तुम्ही. अशी पोरगी देता का आम्हाला? कशी बी खलखटेल झोपलेल पोरगी. तुम्हाला राजा दोक्षच नाही. आम्हाला फसवलं तुम्ही ना, फसवलं. अरे काय हे होतं का? हो खरं सांगतो, मला काही माहिती नव्हतं. त्यातलं माहित असतं ना मी भाऊ तुम्हाला काम आणलंच नसतं, दाखवली नसती पोरगी. आता कसं गावातलं काम असतं बा, आता असं कोणाला याच्यात लक्ष देत नसती. तर कसं म्या कसं दाखवली बा पोरगी. आता काय ते आता मला माहित आहे का भाऊ, मी घरी जाऊन बसत असतो. शांताराम भाऊ तुम्ही चॅप्टर पण करूच नका, अशा मधात पडत नसतो कोणाच्या. हे रिकामी धंदे सोडा, माहीत ठाऊक नसते तर. काय राजा आम्हाला फसवलं होतं राजा तुम्ही ना. काय माणसं आहे का तुम्ही? बोगस आहे तुम्ही, बोगस. हो तसं काही नाही, खरंच नाही ना. मनी माणसे आहे, तुम्हाला माहिती आहे मी कसा माणूस आहोत. अरे आपल्या मनी माणसे काहीच नाही ना भाऊ. काही आम्हाला चोपड चापड करू नका. तू समजला आम्हाला काय आहे तर. तुमचा सारं फसवाफसवीची लाईन आहे. हा मोठे आले मागं चोपड चापड करायला राजा. लाज वाटेल बाई तुम्हाला. आमच्या पोराला बट्टा लागला. आता होईन का मा पोराचं लग्न? कोणत्या पोराचं सांगा बरं. आता कोण म्हणजे कोण देते मा पोराला पोरगी सांगा ना. दुष्पूर्वी करायला लागेल ना आम्हाला. आता काय त्याचं पहिलं लग्न मोडेल आहे असं होईल ना. चुकी पाहिली तुमची, त्या पोरीची चुकी, आणि खापर आमच्या डोक्यावर फुटीन आता. तुमच्यामुळे आमचा डांगरा फसला आता. भाऊ माफी मी मागतो बा तुम्हाला. जाऊ दबा, जे झालं ते झालं. आता काय त्याला इलाज नाही हवा. भाऊ माफ करा बा, माफ करा. माफी मागतो मी तुम्हाला. काय माफी मागून राहिले? तुम्हाला तर तुमची तर माफ करायची लायकी नाही आहे. माहीत ठाऊक असल्या राजा फसवला आम्हाला गरीबा पोराले. बरोबर नाही केलं हे भाऊ तुम्ही ना. तुम्ही लय पैसे आले, पण तुम्ही ना हे आमच्यासोबत गलत केलं राजा. नाही हे आपल्याला पटलं नाही अजिबात नाही. चालेल भाऊ चाल, आपल्याला काही नवं नाही. या लोकांची थरकलाच लोकांची. चला भाऊ या थरकलाच्या नाही नको लागू. चला पहा मग मित्र असं आहे, मधात पडे त्याचं कंबळलं मुळे. असं झालं मग. आता त्या पोरीनं काहीच राखली नाही आपली. चला मग मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. असा धिंगाणा झाला आता.